शेतकरी मित्रांनो, फक्त 35, 40 आणि 45 दिवसामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक, हे पीक जर चालू झालं तर दिवसाआड शेतकऱ्याला 1000 रुपयापासून तर 10,000 रुपये उत्पादन आणि उत्पन्न मिळून देतं. तर त्याच पिकाची आज आपण माहिती पाहतोय. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात या पिकाची लागवड करायची, मालामाल व्हायचे. आणि हे पीक म्हणजे गवार लागवड. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या, गवार पीक तोडायला किचकट, पण तुम्ही घरच्या घरी तोडत असाल, दिवसाला मी म्हणतो 50 किलो माल किंवा दिवसाड 50 किलो माल तुम्ही मार्केटमध्ये घेऊन जात असाल. सध्याच्या काळात बाजारावर आहे 100 रुपये, पण आपल्याला 100 रुपये नाही धरायचा, 50 रुपये धरायचा आहे. 5 5 25 2,500 रुपये तुम्हाला दिवसाला ते दिवसाड आलेले दिसून येणार आहे. त्यामुळं शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा 100% कमी खर्चात फायदा करून या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. गवार पिकाची लागवड कशा पद्धतीने करायची, गवारीच्या व्हरायट्या कोणत्या निवडायच्यात, गवार पिकाला येणाऱ्या कीड रोग समस्या कोणत्या आहेत, गवार पिकाला खतं, औषधं, फवारण्या ह्या कोणत्या करणं गरजेचं आहे, आणि एकंदरीतच तुम्हाला कमी बाजारभाव जरी मिळाला पण रेकॉर्ड ब्रेक उत्पादन या गवारीचं मिळालं असलं, 100% शेतकऱ्याचे 4 पैसे पदरात पडणार आहे. मग या गवारीची माहिती आपण फक्त 5 पॉईंट्समध्ये पाहणार आहोत. मग ही माहिती आहे तरी कशी, गवार पिकाची कशा पद्धतीने नियोजन करायचंय, या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय, समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचं कारण मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर टोटल 2,12,000 शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे. इथून मागे आपण ज्या काही पिकांचे व्हिडिओ बनवलेला, 100% शेतकऱ्यांचा फायदा झाला. त्याचबरोबर तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. तर शेतकरी मित्रांनो, सुरुवात करूया आपण गवार पिकाच्या नियोजनासाठी, रेकॉर्ड ब्रेक उत्पादनासाठी आणि भरघोस अशा बाजारभाव मिळण्यासाठी. सुरुवातीला आपण गवार पिकाच्या रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणाऱ्या व्हरायट्या, बियाणं यांची माहिती पाहूया. तर सर्वात पहिलं गवारीचं जे बियाणं येतं तर ते म्हणजे नीलम 61. आता या नीलम 61 मध्ये 2 प्रकार आहे, नीलम 61 गोल्ड आणि नीलम 51. या 3 महत्वाच्या गवार पिकाच्या व्हरायट्या आहे. त्याच्यानंतर गवारीच्या अजून तुम्हाला व्हरायट्या, बियाणं सांगायचं झालं तर ती म्हणजे मंगलम 45 असेल, सरपंच सीडची क्लस्टर बीन्स 101, 102, 201 याप्रमाणे असेल. विशेष म्हणजे जी कुसुम असेल, BS 123 असेल, पुसा 9 भारत असेल, यांसारख्या या रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देणाऱ्या व्हरायट्या यांची आपल्याला निवड करणं गरजेचं आहे. आता गवारीची लागवड करण्यासाठी आपल्याला 3 महत्वाच्या पद्धती आहेत. पहिली म्हणजे पाटपाण्यावर, सरीवर. दुसरी पद्धत म्हणजे आपण गवारीच्या बियाण्याची पेरणी करू शकतो. तिसरी पद्धत म्हणजे आपण बेडचा वापर करू शकतो, ड्रिपचा वापर करू शकतो. चौथी पद्धत म्हणजे आपण मल्चिंग पेपरवर देखील गवार पिकाची लागवड करू शकतो. आता जर तुम्हाला गवारीची लागवड बेडवर करायची आहे ना, तर लक्षात घ्या, आपल्याला आपल्या जमिनीमध्ये शेणखताचा वापर करायचा आहे, कुजलेलं शेणखत. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला रासायनिक बेसल डोस देखील वापरणं गरजेचं आहे. तर 1846, 1026 या फक्त 2 बॅगामध्ये वापरायचा आहे. थायमेटचा वापर करायचा आहे हुमणीच्या नियंत्रणासाठी. आता ज्या शेतकऱ्यांना पाटपाण्यावर, त्याचबरोबर सरीवर गवारीची लागवड करायची असल्यास त्यांनी काय करायचे, त्यांनी देखील शेणखताचा वापर करायचा आहे. सेम खतं ही आधी शेतजमिनीमध्ये टाकून घ्यायची, त्याच्यानंतर हे आपले बेड असतील किंवा जे सऱ्या असतील ह्या तयार करायच्या आहेत किंवा सारे तयार करायचे आहेत पेरणी करतेवेळी. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, गवार पिकाचं लागवड करतेवेळी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आपण ज्यावेळेस ही हाताच्या साहाय्याने गवारीची टोकन करत असू ना, 2-2 बिया एका ठिकाणी आपल्याला टोकन करणं गरजेचं आहे, कारण एक जर मेली तर दुसरी उतरून येणार आहे. सर्वात महत्त्वाचं, गवार पिकाचं तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचे, त्यासाठी आपल्याला गवारचं बियाणं जे घेतो आपण, पॅकिंगमध्ये असेल तर काय नाही, सुट्टा असेल तर याला बीज प्रक्रिया करा. साध्यातलं साधं तुमच्या घरात शिल्लक असणारं जे बुरशीनाशक हे यामध्ये चोळा आणि याची लागवड पेरणी करा. आता गवारीचा ज्यावेळेस उतार होणार आहे त्याच्यानंतर खरी महत्त्वाची आपला परीक्षा आपली चालू होते. गवारीचे झाड जगल का नाही,
मोर रोगावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवायचं आहे. तर लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमचं गवार पीक उतरून येणार आहे, मग पाट पाण्यावर, ड्रिपने, बेडवर, मल्चिंगवर, कशावर असू द्या, आपल्याला काय करायचं आहे, ह्युमिक आणि 22 याचं द्रावण करायचं आहे एकत्र. म्हणजे ह्युमिक आपल्याला 250 ग्रॅम घ्यायचं आहे, 22 250 ग्रॅम घ्यायचं आहे 1 एकर क्षेत्रासाठी. अर्धा एकर असेल तर ह्युमिक 100 आणि 22 100 घ्या. ही पाट पाण्यातून किंवा ड्रिपने आपण सोडून देणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारची आळवणी वगैरे आपल्याला करायची नाही. त्याच्यानंतर गवार पिकाला येणारे मुख्य रोग, कीड, समस्या आणि त्याच्यानंतर गवारीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढण्यासाठी खत, औषध आणि फवारण्या. आता लक्षात घ्या, गवारीला कीड रोग समस्या कोणती येते? भुरी येते, मिलीबग, सफेद लोकरी मावा या दोघांचाच अटॅक जास्त प्रमाणात होतो. पण यामध्ये थ्रिप्स, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, रोसोस किडी यांचाही अटॅक जास्त प्रमाणात होतो. कारण सध्या वातावरण कधी बदलते. मग याच्यावर नियंत्रण मिळवायचं कसं? तर याच्यासाठी फवारण्या करायच्या. प्रत्येक 8-8 दिवसातून एकदा आपल्याला नीम ऑइलची फवारणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं झाड कडू पडेल आणि एकंदरीतच ह्या किडी यांचा शिरकाव हा अगदी शून्य स्वरूपात झालेला दिसून येणार आहे. तसेच गवारीचं फुलकळी वाढवायची असल्यास बायोटा एक्स याची फवारणी करायची. जे टाटा बहार असेल याची फवारणी करायची. गवार पिकाला आपण किती नाही म्हटलं तरी एखादं बुरशीनाशक घ्यायचं आहे. साप पावडर M45 असेल यांसारखी बुरशीनाशक घ्यायची. त्याच्यानंतर गवार पिकाची जोमदार जबरदस्त वाढ करण्यासाठी खत, औषधं, फवारण्या. ज्यावेळेस तुमचं गवार पीक संपूर्ण उतरून येणारे 20-25 दिवसात होईल, त्या टायमाला आपल्याला काय करायचं आहे, 126100 हे खत सोडायचं, जेणेकरून जास्तीत जास्त फुटवा, बगा निघतील, डेरेदार तुमचं गवारीचं झाड होईल आणि एकंदरीतच रेकॉर्डवर उत्पादन वाढण्यास जास्त प्रमाणात मदत होईल. पण ज्या वेळेस तुमचं गवारीचं हार्वेस्टिंग चालू होईल ना, तेव्हापासून आपल्याला फक्त फॉस्फरस आणि पोटॅश यांच्या ग्रेड द्यायच्या. 05234, 06020, 04932 याची वरून फवारणी करायची. 04932, 04247 या वॉटर सोल्युबल ग्रेड आहे. तर ह्या प्रत्येक तोडा झाल्यानंतर 1-1 किलो आपल्याला सोडणं गरजेचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त माल निघेल, उत्पादन वाढेल आणि एकंदरीतच कमी खर्चामध्ये तुमचा रेकॉर्ड ब्रेक ह्या गवार पिकाचं झालेलं तुम्हाला दिसून येणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, गवार पीक तोडायला अतिशय किचकट. एक बाई दिवसाला 10, 15 ते 20 किलो गवार तोडते आणि तुम्ही घरच्या घरी जरी मिनिमम 50 किलो गवार घेऊन जात असाल, सध्याच्या काळात बाजारावर 100 रुपये, आपण 50 रुपये धरू, तर 5-5 25 म्हणजे 2500 रुपये तुम्हाला दिवसाला घरी बसल्या मिळणार आहे. मग ह्या 2500 मधून तुम्हाला एक आठवड्यासाठी फक्त 500 रुपये ते 1000 रुपये खर्च करायचा आहे आणि गवारीची तोडणी तुम्हाला दिवसाड किंवा दिवसाला करणं गरजेचं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, गवार पिकाची संपूर्ण माहिती ही जर आपली माहिती आवडली, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, नक्कीच सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही हे आपले व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. धन्यवाद. जय जवान, जय किसान.